संपूर्ण राज्याला उत्सुकता आहे की बारामतीतला निकाल नेमका काय असणार आहे, कारण या बारामतीच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून आहे। काका विरुद्ध पुतण्या अशी थेट लढत या बारामतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी या बारामतीमध्ये झडत होत्या आणि ज्या पद्धतीने अजित पवारांनी सुद्धा ही लढत अतिशय प्रतिष्ठेची केली होती। आज या बारामतीचा निकाल लागणार आहे आणि ज्या पद्धतीने 71% मतदान या बारामती विधानसभा मतदारसंघात झालेलं आहे आणि लोकसभेच्या तुलनेत त्यासोबतच 2019 मध्ये ज्या विधानसभा निवडणुकीत मतदान पार पडलं होतं त्याहीपेक्षा जास्त मतदान या 2024च्या मतदानात पार पडलेलं आहे आणि ही वाढलेली मतदानाची टक्केवारी नेमकी कुणाच्या फायद्याचे असणार आहे हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने आपण पाहू शकतो बारामतीतल्या या वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये मतमोजणी पार पडणार आहे, त्यापूर्वी मोठा पोलीस बंदोबस्त या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतो। बॅरिकेटिंग लावण्यात आलेलं आहे, या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी करूनच आतमध्ये सोडलं जात आहे आणि साधारणतः 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। सुरुवातीला टपाली जे काही मतदान झालेलं आहे त्याची मतमोजणी केली जाईल आणि त्यानंतर साधारणतः 8:30च्या सुमारास ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे। साधारणतः 1 तासामध्ये कल हाती येण्याला सुरुवात होणार आहे। मात्र ज्या पद्धतीने अजित पवार सुद्धा या बारामती विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतलेल्या होत्या। शरद पवारांनी सुद्धा ही लढाई तितकीच प्रतिष्ठेची केली होती, कारण नातू युगेंद्र पवार यासाठी ही लढत महत्त्वाची असणार आहे। मात्र ज्या पद्धतीने सांगता सभा या ठिकाणी पार पडली त्या ठिकाणी सुद्धा मोठी गर्दी ही अजित पवारांच्या जाहीर सभेत पाहायला मिळाली होती। शरद पवारांनी सुद्धा तितकंच बारामतीकरांना भावनिक आवाहन केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र या लढाईमध्ये नेमकं कोण बाजी मारणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये याच बारामती विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 48,000चं मताधिक्य होतं, त्यामुळे निश्चितच अजित पवारांनी ती धास्ती होती आणि त्यामुळे गावोगावी जाऊन अजित पवारांनी प्रचार केलेला आहे। भावनिक आवाहन सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। विकास मी केलेला आहे, भावनिक आव्हानाला बळी पडू नका अशा पद्धतीने सातत्यानं आवाहन केलं जात होतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।